कारण की आघाडीचे फलंदाज आपण पाहिली ना तर मग रोहिदास असतील आणि भावेश डेंजर मॅन आहे. दोघांचा खेळ उत्तम आहे, एव्वन आहे आणि शानदार आहे. परंतु समोर सुद्धा भावेशच आहे, लेफ्टी बॉलर. पहिलं षटक, शुभेच्छा. स्टेट डाऊन दी ग्राउंड, पहिलाच बॉल ओव्हर पिच लेफ्ट केलाय. हो, चुकी झाली, मिळणार नाहीये माफी. थेट चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईन पार. सह्याद्री चषकातील शानदार चौकार. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना कि मुश्किल से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लढणे वालों के कदमों में जहान होता है. फुलटॉस या वेळेला, परंतु टायमिंग, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. पण ते टायमिंग आता तितकं चांगलं साधलं नाही आहे, परंतु फाईन लेग अगदी जवळच होता. परंतु आपण पाहिलं तत्पूर्वी एक तितका चित्याच्या चपळाईने वेगाने धाव कंप्लीट केले. टीमच्या टोटलमध्ये भर 5 धावा. चेंडू फेकून झाले 2. सामना सेकंड राऊंडमध्ये पहिला ज्याने पहिल्या मॅचमध्ये हुंडाई काजूपाडा टीमला बीट केलं होतं, परंतु यावेळेला बरोबरीची लढत देण्याचा प्रयत्न करतोय भावेश. ओहो हो, सॉफ्ट डिसमिसल, चीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला भावेश हा विसालाय. यावेळेला मी तर म्हणेन की नक्की जोराने फाटका खेळला असता तर फायदा झाला असता, परंतु झाला इथे मोठं नुकसान. मोठी विकेट मात्र मिळवले. भावेश सलगाय आउट अँड बिग ब्रेक थ्रू मात्र मिळवून देण्याचं कार्य केलंय भावेश गोरगानानं. थँक्यू डिझे. काय प्रयत्न नक्कीच मी तर म्हणेन ज्याप्रमाणे करायला हवा होता मोठा शॉट खेळण्याचा, परंतु मी तर म्हणेन की डबल माइंडमध्ये खेळला भावेश आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. प्रयत्न ही अशी कडी आहे जे बंद नशिबाचं टाळं सुद्धा उघडती आहे, परंतु या वेळेला गोलंदाजाचे प्रयत्न झालेत, यशस्वी विकेट मिळवले. पहिली रितेश नु बॅटर डेंजर मॅन एंड झालाय मैदानाच्या आतमध्ये. रितेशची बॅटिंग दमदार आहे, शानदार आहे, खेळाडू तर कमालचा आहे, परंतु या वेळेला ती कमाल आणि धमाल होईल का पाहूया. भावेश चा पहिला चेंडू फेस कर रितेश. पहिला चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग हवेत आहे. कॅप मध्ये लँड होताना पाहायला मिळालं. डीप कव्हर मध्ये फिल्डर होते ॲज अ कॅप्टन. चेंडूला फील्ड करतात, 10 मात्र मिळतील 2. हा खेळाडू खूप धोकादायक ठरू शकतो. वेळेच्या आधी या खेळाडूला थांबवणं गरजेचं असेल. भावेश अँड कंपनी मात्र एका जिगरा खेळाडू ठेवणारा मात्र. खोलटप्प्याचा चेंडू यावेळेला इनफिल्ड मात्र आपण पाहिले संधी आली होती. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता रितेशचा, परंतु एक बिग ऑपॉर्च्युनिटी ते मिस केली आहे. इथे नाराजगी व्यक्त केली जाते आउटफील्ड मध्ये. या खेळाडूला माहिती आहे, कारण की या खेळाडूचा खेळ काय आहे ती त्याचमुळे आपण पाहिली इतकी मोठी नाराजगी व्यक्त केली जाते. आउटफील्ड मध्ये होणाऱ्या चुका मात्र नक्कीच आपल्याला मागात पडतील. त्यांना जाणीव आहे या चुकांची आणि नक्कीच मोबदला मात्र इथे भोगावा लागू शकतोय येणाऱ्या काही चेंडूमध्ये. धाव फळक आहे, फळकावर 9 धावा. चेंडू फेकून झाली आहेत 5. प्रियांशू खूप चांगलं स्कोरिंग करत असताना आमच्या सोबत आणि खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन आणि खूप छान अशी थँक्यू डीजे. डीजे सुद्धा आपण पाहिलं तर मला वाटतंय मोमेंटम पकडण्याचा प्रयत्न करतील का. बॉलर आपण पाहिलं दीपेश की काय घेऊन आलाय की मग फलंदाज काय घेऊन येतात. मॅच खूप छान होईल, शंका नाही आहे, कारण की आयोजन आपण पाहिलं तर आहे सह्याद्री चषकात. आणि सह्याद्री चषक सांगितलं आपण तर मग सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच एकच लक्ष असेल की ट्रॉफी, सह्याद्री ट्रॉफी काबीज करण्याचा प्रयत्न होईल, परंतु पाहूया कोण करेल काबीज. फटका
पाकफुटवरून फुल केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, त्यावर आपण पाहिलं तर आडवा बॅटच्या साईने श्रेल, कारण की ॲज अ ओपनर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि त्याच्याकडे तंत्र आहे. शॉट सिलेक्शन चांगलं करू शकतो, ताकदपणाला लावू शकतो आणि बिग हिटिंग, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट बिग हिटिंग करू शकतोय. हो या वेळेला आपण पाहिला गतीचा महारथी बनत असताना मिस्टर दीपेश, कमालीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि सातत्याने आपण पाहिलं तर संदीप गावड सर म्हणत असतात ना की खाली राहणारा चेंडू म्हणजे सबमरीन चेंडू आणि तोच सबमरीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर दुसऱ्या षटकाचा स्पेल मात्र इथे महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण की इथून ज्याप्रमाणे क्षमता आहे गोलंदाजाकडे असलेलं मात्र आपण पाहिलं तर गती, त्याच्याकडे असलेला आपण पाहिलं तर जे शासन म्हणजे नक्कीच आपण पाहिलं तर त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव कोणाला लावत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टायमिंग झाला होता, बॅटची आतली कडा होती, इनर एज होते, तेच कारण आपण पाहिलं की चेंडू ऑनसाईडला लॉफ्ट करण्याचा होता, डिक्लेरेशन झोनमध्ये जाईल, 2 धावा मात्र मिळतील. जी स्पर्धा आपण पाहिली आजपासून शुभारंभ झाला, प्रारंभ झालाय आणि एक ग्रेट इव्हेंट, बिग इव्हेंट म्हणजेच म्हणतात की मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची मोठ्या नावाची स्पर्धा म्हणजे सह्याद्री ट्रॉफी 2024. पाहूया या स्पर्धेवर वर्चस्व कोणाचं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्याच्यासाठी आहे क्रिकेटची मोठी लढाई. ती लढाई कोण मात्र जिंकेल. ज्याप्रमाणे म्हटलं जात है ना कि जब तय करना है कि क्रिकेट के मैदान में लड़ना है तो फिर हार क्या और जीत क्या अब किस बात से डरना है. इस बार हवा में खेला शॉट, फंस गया पूरी तरह से, खिलाड़ी थे वहां पे और उनके हाथ में जाके फंस गया ये कैच और ये बड़ा वाला झटका, दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम कावदेव षष्टिकर पाड़ा को और रोहित दास को अब जाना पड़ेगा पैवेलियन की ओर. थँक्यू डीजे. खूप प्रसिद्धी मिळवली आहे गाण्याने यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आणि संपूर्ण भारत देशामध्ये. पालघर जर सांगितलं आपण तर मग आदिवासी जिल्हा घोषित केल्यानंतर याच पालघरातून आपण पाहिले अनेक आदिवासी कलाकार मिळाले आहेत. नुसते मिळाले नाही तर त्यांनी खूप प्रसिद्धीसुद्धा मिळवली आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं क्रिकेटवर सुद्धा आणखीन एक गाणं येत आहे, त्याच्यावर सुद्धा आपण पाहिले तर चर्चा होताना पाहायला मिळेल. सध्या वळूया या मॅचची चर्चा करूया. जसं म्हटलं जातं ना की चला जितोड मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया आणि आज आपण सह्याद्री ट्रॉफी खेळूया. सह्याद्री ट्रॉफी खेळण्यासाठी आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. VTCA या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक एक 10 वेळची कमाई झाली आहे, कारण की बिना मेहनत करता इथे जर फायदा होते तर मग सोडण्यामध्येच फायदा आहे. पण तो गोलंदाजाला कायदा विसरून चालायचं नाही, क्योंकि म्हटलं तर नाही कायदों में रहोगे तो फायदे में रहोगे. इस बार एक कहाँ पे डाली है, ये खराब गेंद है, खराब चेंडू आहे आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. नो बॉल मात्र घोषित जरूर केलाय. फलंदाजाला दशरथला बिमार करण्याच्या अनुषंगाने चेंडू रिलीज झाला होता, परंतु रिलीज केल्यानंतर तितका बिमार नाही झालाय, परंतु गोलंदाजाला बिमार केला जाऊ शकते आता, कारण की हा नो बॉल घोषित केलाय आणि नो बॉल घोषित केल्यानंतर मात्र आपण पाहू शकतो फ्री हिटचा चेंडू. तसं म्हटलं जाते ना की उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट. सह्याद्री ट्रॉफी आहे सुपर हिट. पाहावं लागेल जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट भरपूर काही तडका देण्याचं कार्य करताय, परंतु यावेळेला दशरथ काही तडका देण्याचं कार्य करेल का फ्री हिटच्या बॉलवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेनं. ओ मिसफील्ड झाली आहे. मिसफील्डचा प्रत्यय पाहतोय आपण की धरपकड चालू होती फिल्डरची तिकडे, परंतु कोणत्या प्रकारचं इंटर मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही बॅकअप करण्यासाठी. गोलंदाजाला थोडंसं मात्र आपण पाहिलं की अडसरा निर्माण झाला होता, तेच कारण बॅकअप करताना आपण पाहिलं की नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळाले नाही आहे, परंतु 3 धावा तितक्या झपाट्याने कंप्लीट केल्यात. पाणी रेडी ठेवायचं आहे, कारण की कदाचित फलंदाजांना पाण्याची गरज लागू शकते आणि नक्कीच तसे संकेत मात्र दिसून आले. तर चेंडू फेकून झालेत. या ओव्हरमध्ये 5 फलक पाहिलं आपण तर 24 2 विकेट गमावले आहेत रितेश स्टॅगनकडे. बॅकफुट वरून चांगला स्ट्रॉंग पंच पाहायला मिळतंय. लॉंग अपच्या दिशेनं भावेश आहेत तिथे. पुन्हा एकदा तेच पाहतोय आपण, मिसफील्ड होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फ्रॅगी आली आहे.
जोपर्यंत मात्र कमबॅक केलं जाईल तत्पूर्वी आपण पाहिलं तिसरी धाव वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळते. पाहता पाहता 3 धावा पूर्ण, षटकाची झाली आहे समाप्ती 2. फलक पाहिलं पण तर तब्बल 27च्या घरामध्ये विकेट गमावले 2. अजून सुद्धा एक षटकाचा खेळ बाकी आहे. एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावा प्लस होतील, किती धावांचं टार्गेट असेल, ह्या पण गोष्टी नक्कीच विचार करावा लागेल. आणि हा मोठा प्रश्न असेल जो तुमच्या मनामध्ये, आमच्या मनात आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. यस डेफिनेटली. तर कुठेही जाऊ नका, पहा इथेच नक्कीच आहे सह्याद्री चषकाचा थरार. एक छोटासा ब्रेकमध्ये होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. थँक्यू डीजे. मैदानाच्या बाहेर किती विकेट पडतात किती नाही पडत त्याने काही फरक पडत नाही, पण मैदानाच्या आतमध्ये पडणारे विकेट मात्र भरपूर काही नक्कीच आपण पहिला वेदना देऊन जातात. कारण की क्रिकेट असा खेळच आहे. यावेळेला मात्र फुल लेनचा चेंडू ऑन साइडला आणि पहिली आपल्या झोन मध्ये कसा सोडणार रितेश आपला दाखवलाय धमाका. ठोकलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4. शानदार चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर चौकार आलाय. दांडेकर आलेत, रुपेश दांडेकर, आणि अंपायरच्या पालन तेही स्वीकारत असतात. वेलकम असेल रुपेशजी. पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या साइड शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिली, मिसफील्ड झाली आहे. अगदी बाउंड्री लाईनला मात्र चेंडू टच करत असताना पाहायला मिळाला. अंतिमच्या क्षणाला प्रत्यय पाहतोय आपण पुन्हा एकदा सलगचा हा चौकार. थँक्यू. नक्कीच आठवण करून दिली आहे. कारण की इथे 2 चौकार आले, तिसरा चौकार आला तर नक्कीच पार्थ हेमंत लागात यांच्या माध्यमातून मिळतील रोख रक्कम 500 रुपये मिळतील. पार्थ हेमंत लागात म्हणजेच ज्याप्रमाणे हेमंत दादा यांच्या माध्यमातून पारितोषिक आणि प्रत्येक सीझन मध्ये पारितोषिक असतंय, त्यावेळेला हॅट्रिक बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल मात्र मिळेल. वाईट चकीस धावफलक पुढे सरकते, परंतु बॅटर रुतेशकडे ती ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. फायदा डेफिनेटली पार्थ वॉरियर्स ची वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची APL, तिथे आपल्याला हेमंत दादांची टीम सुद्धा पाहायला मिळते. परंतु यावेळी आपण पाहिली आहे तर अपील केली. उरले 3. विशाल बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पिच मिस टाइमिंग आहे. यावेळी नियंत्रणामध्ये फटका नाहीये, झेल आहे. ओ माय गॉड, ये नहीं होना था, ये क्या किया तुमने जो नहीं करना था. अब बडा वाला खामियाजा भोगतना पडता. चुकीचं कॅचिंग कलेक्शन पाहायला मिळालं. या वेळेला मात्र आपण पाहिलं धावफलक आहेत 38. निशाल चांगली बॉलिंग करतोय, परंतु त्याला 7 मिळायला हवी आहे. जर 7 असेल तेव्हाच म्हटलं जाते ना. बेचाळीस धावा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं पायाचा वापर करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा तर मिळाल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न का केला, कारण की शेवटचा बॉल होता आणि तेच प्रमुख कारण होते की इथे विकेट जाईल तर फरक नाही आहे. परंतु आपण पाहिलं तर धावा मिळाल्या इथे 2 धावांनी धावफलक आहे 44च्या घरामध्ये. आणि तिथून आपण पाहिलं तर 45 धावांचं एक कडवं आव्हान असेल. चला, जय भवानी वंगणपाडा आणि MB स्पोर्ट्स बागपाडा 2 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण या. दर्शन दे दे साई तू मला, दर्शन दे दे साई तू मला. थँक्यू.
चला विनंती असेल MB स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि जय भवानी वंगणपाडा टीमचे कॅप्टन, टॉस बॉक्समध्ये प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहायचं. इनिंगमध्ये हा टॉस केला जातोय. डेफिनेटली टॉस बॉक्समध्ये जो पहिला कर्णधार मात्र उपलब्ध असेल त्यालाच टॉस कॉल देण्याची संधी असेल. विनायकजी जाधव दादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा टॉस आपण करूया. टॉस बॉक्समध्ये जो पहिला कर्णधार उपस्थित असेल आणि त्यालाच कॉल देण्याची संधी मात्र दिली जाईल. विनायक जाधव दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जय भवानी वंगणपाडा टीम असेल, MB स्पोर्ट्स बागपाडा टीम आणि जय भवानी वंगणपाडा टीमचे कॅप्टन मात्र इथे दाखल झालेत. कर्णधार आले. टॉसची ओळख करून दिली जाईल सह्याद्री स्पोर्ट्स बापाने आणि म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. कॉल येईल जय भवानी वंगणपाडा टीमकडून. सह्याद्री स्पोर्ट्स आणि येते सह्याद्री स्पोर्ट्स. दादाने विनंती की दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना. आणि आपण विराजमान अतिथी कक्षामध्ये. जय भवानी टीम टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय डिसाईड करणार तुम्ही? फील्ड फर्स्ट. मागची स्पर्धा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला होता. काय वाटते तुम्हाला की इथे धावा चेस केला जाऊ शकता तुमच्या माध्यमातून? बघू, प्रयत्न करू. या मैदानावर कधी खेळलात तुम्ही? नाही. मग ज्याप्रमाणे आपण बघतो हे मैदानसुद्धा तुम्हाला चॅलेंजिंग असेल, ही स्पर्धा चॅलेंजिंग असेल, MB टीमचं नक्कीच समोरचा संघाशी खेळणं ते सुद्धा चॅलेंजिंग असेल. काय वाटतंय की या सीझनमध्ये म्हणजे मागचं सीझन तुमच्या टीमसाठी कसं गेलं आहे? मागचा सीझन पण चांगलाच गेला. ह्या सीझनमध्ये बघू, प्रयत्न करू आम्ही. काय वाटतं की या नॅशनल क्रमांक 48 हायवेच्या बाजूने असलेल्या या जयबजरंग पालनपाड्याच्या मैदानामध्ये जी सह्याद्री ट्रॉफी आहे आज वर्चस्व तुमच्या संघाचं पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. MB टीमचे कॅप्टन, टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? नक्कीच फील्ड फर्स्ट घेतली असती. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा झाला तर या मैदानाशी तुम्ही परिचित आहेत आणि तुम्ही क्रिकेट भरपूर खेळलाय इथे. मग आता तुम्ही जय भवानी वंगणपाडा टीम पाहिल्या पण ती या विभागामध्ये कमी क्रिकेट खेळते परंतु खेळते. पण त्यांच्याच की तुम्हाला तुमचे कोणते बॅटर असतील ते चांगलं क्रिकेट खेळतील? नक्कीच महेश असेल, मी असेल, अर्षद ओलवी असेल, यांच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील आम्हाला. मग तुमच्या टीमचं क्रिकेट मागच्या वर्ष कसं गेलं? कोणती ट्रॉफी आणली का? ट्रॉफी तर नाही मला, पण पुढचा गेला वर्षी झाला तो चांगलाच गेला आमच्यासाठी. म्हणजे तुम्ही चांगले करून, कारण की ज्याप्रमाणे आहे तुमचा सुद्धा प्रयत्न यशस्वी व्हावा ही इच्छा असेल वय्या मैदानाच्या दिशेने. तिथे आपण जवळजवळ पाहिलं तर मॅच आहे सुरू. त्या मॅचचं विश्लेषण करायचं तर पहिल्या इनिंगमध्ये जवळजवळ गावदेवी शास्त्रीकरपाड्या टीमने बनवल्या 44 धावा. 15 सरासरीने कंप्लीट करायचे 3 ओव्हरमध्ये 45. आणि हा मोठा प्रश्न आहे तो तुमच्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आहे ना घेऊन येण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमचे साथी समर्थक मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत विजयजी भोये. धन्यवाद जयश्री टुकले. मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला विग्नर द स्पोर्ट बेलकडी अगेन्स्ट स्पोर्ट शास्त्रीकरपाडा. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत आणि 45 धावांचं लक्ष्य 15च्या सरासरीनं पूर्ण करायचं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक होते. बॅटर आपण पाहिला तर भावेश घोरकणा अँड त्याला साथ देण्याकरिता निशाल वज्रा. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत दशरथ शेलका. या गोलंदाजाला 15च्या सरासरीनं ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय भावेश. ऑप्स्टमच्या थोडासा नक्कीच आपण या ठिकाणी पाहिला तर बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच सहमत आहेत या ठिकाणी. हा चेंडू असणार आहे वाईट. अव्हांतरण या ठिकाणी मात्र धावफलक आहे टीम विग्नर द स्पोर्टचं ते ओपन झालंय. एक सिंगल धाव स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर जय भवानी वंगणपाडा आणि त्यांच्या सोबत आपण पाहणार आहोत MB स्पोर्ट बागपाडा. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतले आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर.
6 धावांकरिता येतो हा द ग्रेट षटकार. आणि काय जबरदस्त या ठिकाणी हा फटका खेचलाय. ऑफस्टम वरती आले थोडस त्याच्यानंतर मिड विकेटच्या वरून चेंडूला बाहेर धाडलं. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू आहे वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती म्हणजेच जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. गोलंदाज दशरथ यावेळेस रनअप मध्ये थोडासा चुकलाय पंच सुरेंद्र घाटाल सरणगण. नको नको ती आम्हा तुमची BMW ऑडी लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. थँक्यू डीजे. 11 नंबरची गाडी आहे. नक्कीच आपण पाहिली ती. तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे 11 नंबरची गाडी आहे म्हणजे काय आहे. परंतु यावेळेस सध्या मात्र 45 नंबरची गाडी पकडायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर चांगले बॅटिंग मैदानी मध्ये होते जयेश. कदाचित नंबर 45 नावाची गाडी पकडली जाईल. मग आठवावं लागेल रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45. परंतु तो गाठणं म्हणजे एका बाजूने शक्य होणार नाही तर दुसऱ्या बाजूने बरोबरीची जर साथ मिळाली तर होईल. कारण की भावेश एका बाजूने चांगले क्रिकेट खेळतात त्याला साथ मिळणं गरजेची बाब असेल. सुरुवात चांगली झाली. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी होते. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय परंतु कॉर्नरच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झाले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 16 या कड्या. मोमेंटम आहे तो मिळवून दिला या पहिल्या ओव्हरमध्ये. त्याची अत्यंत गरज होती कारण की जर तुम्हाला शॉर्ट रन फाईट बॅक करायची आहे पहिल्या ओव्हरपासून धावा घेणं गरजेची बाब होती. यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस डिलिव्हरी होती. त्याचा फायदा उचलायला हवा होता. थोडासा निराश दिसतोय यावेळेस या फटक्यावरती मिस्टर भावेश. जरूर आपण पाहिलं आपल्या झोनवरचा चेंडू होता. एक बिग हिट एक्झिक्यूट करू शकला असता. थोडासा नाराज होते कारण की एक चांगली मेजबानी त्याने मिस केली आहे. हरकत नाही आहे परंतु मी तर म्हणेन की भावेशला काही करून चालायचं नाही. संयमाचा खेळ करावा लागेल कारण की धावा आल्यात. आता कसं क्रिकेट खेळलं जाईल पाहावं लागेल. ओहो ऑन साइडला यावेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये यावेळेस नाईकाना दुका डेफिनेटली पाहायला मिळते. हा छक्का हा क्लास क्लॅरिटी आपण पाहतोय दर्शवणारा फाटका म्हणजेच भावेशचा आक्रमक शॉट 6 रन. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की पहिल्या ओव्हरमध्ये मोमेंटमला आपल्या बाजूने शिफ्ट करायची आहे तर मग कशी करायची आहे तर ती अशी करायची. भावेशने दाखवून दिलं आहे. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मी माझ्या टीमसाठी सातत्याने प्रयत्न करून योद्ध्यासारखा लढतोय. आणि योद्धा नेहमी काय म्हणतो माहिती आहे का, संकटे किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हार जीत तर नंतरची गोष्ट राहिली. त्या संकटांशी जिद्दीने लढणं हे माझं पहिलं काम आहे. आणि तो लढत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मॅग्निफिसंट कमालची आक्रमक फलंदाजी भावेशची पाहायला मिळाली. तुमची BMW ऑडी लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी पदयात्रा घडण्यासाठीची परमिशन लागते भाई. धन्यवाद डीजे. यावेळेस निश्चितच कमी समजून चालणार नाहीये टीम गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा टीमला, कारण अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये मनीष कोल्हेकरची बॉलिंग आठवावी लागेल गोलंदाज भावेशला.
यावेळेस पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर डॉट आलाय. निश्चित डॉट चेंडू जरी आले तरी मात्र प्रेशर या ठिकाणी बनवला जाईल फिल्डिंग टीम कडनं. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि समाप्त होईल मिस्टर निशाल वज्रा या खेळाडूचा खेळ. आउट. धन्यवाद डीजे. आमचे डीजे मॅन महेंद्र पवार यांचं मात्र हे आवडतं गाणी होतं. श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. चला मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर झालाय. गोल. षटकार. जणू काही झलक भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटीलची दाखवली आहे या फलंदाजांना. काय जबरदस्त फाटका आक्रमक आणि माइंड सेटने आलाय. अब तक जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. कारण की त्यांना माहिती आहे, कारण की जर इथून आता काय करायचं आहे तर 45 धावा पूर्ण करायच्या आहेत. नाही झालं तर मग असं नाही तसं आपल्याला घरीच जायचं आहे. ह्या उद्देशाने आले तर मग चांगलंच क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. निश्चितच चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अगदी बॅटरच्या झोन मध्ये होता. डगआउट मधून सेट आलेला फलंदाज धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा थोडासा लांब ठेवला बॅटर पासनं. गुड लेनवरती चेंडूची हाताळणी केली आणि तिथून थोडंसं चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू होते डॉट. हे एक चांगले निशाणे असते. वा हा गोलंदाजाने सुधार काय करायचा. आपला एक चेंडू ओव्हरपिच पडलाय, लगेच त्याची लाईन आणि लेंथ मागे खेचले, धीमा गतीने टाकला. मिश्रण सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट असते ॲज अ बॉलर म्हणून. निश्चितच मी पण तेच म्हणणार होतो. मिश्रण या ठिकाणी केलंय आणि निश्चितच ओ हो 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 यावेळेस झाली आहे चुकी. काऊ कॉर्नरच्या दिशेनं झेल होता तो झेल मात्र झालाय ड्रॉप. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर योगेश याच्याकडनं थोडीशी चुकी झाली, परंतु म्हटलं जातं ना चुकीला माफी नाहीये. कारण मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सातत्याने सुधारायला हव्या जयेश. डेफिनेटली. आणि तेच पाहतोय आपण की या चुका महागात पडणार आहेत. इथून विकेट मिळवण्याच्या संधी मात्र प्राप्त करून देते गोलंदाज, परंतु या संधीला साधत असताना चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता तुमच्याकडे, ती क्षमता मात्र तुम्ही गमावताय. कदाचित ह्या चुकामुळे तुम्ही मॅच गमावू शकताय. जसं म्हणतात चुकणार तर मुकणार, परंतु या मॅचला मात्र कोण मुकणार. येणारा वेळ मात्र आपल्याला दर्शवेल. परंतु भावेश हा खेळाडूला आता मात्र पाहावं लागेल, कारण की त्याला स्ट्राईक मात्र भरपूर वेळानंतर आता मिळते आहे. म्हणजे स्ट्राईकवर आल्यानंतर खेळण्याचा मात्र आपण पाहू शकतो इरादा काय असेल, कारण की त्याला 7 मात्र दुसऱ्या बाजूने आलेल्या खेळाडूने चांगल्या पद्धतीने दिलं आहे. आता इथून आपण पाहावं लागणार आहे की काय इंटेंट दर्शवला जाईल. 7 बॉल शिल्लक आहेत आणि जवळजवळ 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी आउटसाइड लेग स्टंप डाव्या स्टेजच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30 धावा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. रस्ता सापडत नसेल तर स्वतः रस्ता बनायला मात्र नक्की शिका. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं रवाना झालाय. पंच बॅटला स्पर्श झालाय. यस 2 धावा असतील आणि 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 32 3200 आकड्यावरती
अजून सुद्धा मॅच आहे ना जयेश, तो थोडासा बॅलन्सिंग आहे. तराजूच्या काट्याप्रमाणे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हा पलटवार टीम विघ्नर्थ स्पोर्ट बेलकडीच्या बाजूने पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक असतील 6 आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 13. 6 चेंडू 13 धावा. गेम इज पूर्णपणे ऑन आहे. इथे आता मात्र थोडीशी रणनीती वापरावी लागेल गावदेवी षष्ठी करवाडा टीमला, कारण की दोन्ही चांगले सेट झालेले खेळाडू आहेत आणि मग जवळजवळ 13 धावा हव्यात. चला थोडीशी घाई करायची आहे. 6 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजूनही 13 धावांची आवश्यकता. तिसरं षटक टाकण्याकरता बघूया कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. संघनायक आहे तो म्हणजेच दशरथ शेलका. यावेळेस गोपाळ याच्यावरती मात्र विश्वास दर्शवलाय, मॅच काढू शकतोय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. काय म्हणजे जयेश, गोपाळ वरती विश्वास या ठिकाणी दर्शवलाय दशरथनं. गोपालची बॉलिंग आपण पहिल्या मॅचमध्ये पण चांगला फेकला होता. तेच प्रमुख कर्णधाराने ठेवलेला विश्वास, आणि विश्वासावर खरं उतरायचं आहे तर मग आता येणारे चेंडू आहेत ना चांगले फेकावे लागतील. नुसते चांगले चेंडू नाही फेकावे लागेल तर मॅच विनिंग बॉलिंग करावे लागेल. जर स्वतःवर विश्वास असेल ना तर मग आपण पाहतो गोलंदाज करून दाखवेल, कारण की स्वतःवर विश्वास ठेवला तर ताकद बनते आणि जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर कमजोरी बनते. पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आव्हानाच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 33 आकड्यावरती. लढावं लागेल, कारण की लढण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणतात ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, आणि तेच लढाल तर पुढे जाल, अन्यथा मागे पडाल. आणि पाहावं लागेल, लढाव्या जिद्दीने गोलंदाजी करावीच लागेल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे भावेश, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोच 34 आकड्यावरती. हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबाला देखील झुकावं लागेल आणि या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. दोन्ही टीम्सना प्रयत्न करावे लागतील. म्हटलं जात आहे ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो न मिळो तो नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं ही भाग पडेल. आणि प्रयत्न हे एकमेव यशाची गुरुकिल्ली आहे, आणि ती गुरुकिल्ली मात्र आपण पाहतो यावेळेला ओळखावी लागेल की जर बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे जिंकायचं असेल तर मग विरोधी टीमचे आपण पाहिलं तर कशा पद्धतीने कमजोरी ओळखावी लागेल. परंतु इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने जर ओळखलं तर आता मग बॅटिंग करणाऱ्या टीमची कमजोरी ओळखून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की हे क्रिकेटमध्ये आपण चढ उतार अनेक वेळा पाहिलं आहे, परंतु ते मोमेंटम असतात, काही क्षण असतात, ते एकमेव क्षण आपण पाहिलं. मग इनिंगमध्ये कॅचेस सुटल्या, षटकार गेले आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिलं की या शेवटच्या टप्प्यापर्यंत एक चुरस आणि मोठी चुरस निर्माण झाली आहे. ते आता सगळं सोडून मात्र फक्त फोकस करावं लागेल आपला संघ कशा पद्धतीने विजयी होईल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं मात्र रवाना झालाय. 2 धावा मिळतील या फटक्यावरती भावेश गोरकनाला. येस, डेफिनेटली भावेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत सगळं आहे. जसं म्हटलं जाते ना, कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा. अब यहाँ पे कौन बड़ा होता है और कौन आखिर तक खड़ा रहता है, देखने वालों की बात. म्हटलं जातं ना, माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला ना वेळ नक्की लागते. जयेश, येस, पाहतोय आपण यावेळेला पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग आहे, हवंय झेलची संधी आहे, परंतु या वेळेला अतिशय चांगला झेल पकडला गेला. या वेळेला मात्र कॅच जरूर चांगला पकडला गेलाय. पंच मात्र आपण पाहिली आहेत, नक्कीच अंतिमपर्यंत आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली आपण पाहिलं कॅच कंप्लीट केलाय आणि नक्कीच आपण पाहिलं की तिथून नंतर मात्र आपण पाहिलं की चेंडू हवेत फेकलाय डेफिनेटली, आणि नक्कीच आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचाने OUT आउटचा इशारा मात्र पोहोचवलाय.
थैंक यू डीजे। ये कैच नहीं, ये मैच चेंजिंग वाला मोमेंट है, क्योंकि जिस तरह का उन्होंने लपका और एक अच्छे खिलाड़ी को चलता, क्योंकि वो खिलाड़ी अगर आने वाली कुछ गेंदों तक खड़ा रहता तो फिर मैच को पूरी तरह से पलट देता। और उस कैच को चलता करने के बाद अब ऊर्जा का संचार हुआ है फील्डिंग करने वाली टीम को। अब ऐसा लग रहा है कहीं ना कहीं इस मैच में हमने बड़ा वाला पलटवार किया है, लेकिन मैच अभी भी ख़त्म नहीं हुआ है, क्योंकि कहा जाता है ना, अगर दिया माटी का हो या सोने का, वो अंधेरे में उजाला कितना देता है वो अहम रहता है। इसी बीच आए हुए नए बल्लेबाज को अनदेखा नहीं कर सकते, क्योंकि वो अच्छे बल्लेबाज दिख रहे, क्योंकि अगर वो ठान ले तो इस मैच को सकती है। 3 चेंडू आणि 9 धावा। हा बॉल मात्र आपण पाहिलंय दिशा बदलवण्याचं कार्य करू शकतोय। नो बॉल आहे, प्लस मात्र रन्स मिळत आहेत। जवळजवळ आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स, नो बॉल, एक्स्ट्रा चेंडू मिळेल। आणि आपण पाहिलं थोडंसं आहे जे दडपण कमी होताना पाहायला मिळेल। आत्ता येणारे चेंडू असतील 3 आणि धावा हव्या असतील 7। हॅलो, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता। मॅच होता कुठे आणि आलाय कुठे? मॅच आपण पाहिली आहे तर अतिशय रंगादार होताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आता पाहणार आहोत आपण की हा फ्रीडचा चेंडू, आणि हा चेंडू आपण पाहिलं तर फेस करणारा खेळाडू कोण आहे, तर डेफिनेटली एक चांगल्या टचमध्ये ज्याने सिक्सर टोकला, आणि तो खेळाडू मात्र इथे फायदा घेण्याचा प्रयत्न करेलच करेल। म्हणूनच म्हटलं जातं ना, आता मात्र एक पॉझिटिव्ह बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण तो सेट झालेला फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय। तेच आपण पाहिलं की आउटफील्डमध्ये चेंजेस करताना पाहायला मिळाले होते, परंतु नो बॉल असल्या कारणामुळे आपण पाहिलं की मग तुम्हाला फील्ड चेंज करता येणार आहे। पुन्हा एकदा आपला फ्रीडचा चेंडू, हो इथे आपण पाहिलं तर ही संधी होतीये, मॅचला कदाचित फिनिश करू शकला असता फलंदाज। आता आपण पाहिलं तर येणारे असतील चेंडू 2 आणि धावा हव्या आहेत 7। दोन चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची आवश्यकता। कोण जिंकणार ही मॅच? बेलकडी की मग साष्टीकर पाडा? यावेळेस फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि जवळ नंबर 2 क्रमांकाच्या ट्रॉफीला ही सलामी देणारा षटकार आहे जयेश। थँक्यू डीजे, क्या बात आहे। आक्रमक फटक्याची गरज होती आणि पाहिला आपण तो आक्रमक फटका आला। मॅच मात्र आपण पाहिली पूर्णपणे आता हातामध्ये आणली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये, षटकार ठोकलाय। पहा की हे चित्र आहे, एका चेंडूमध्ये आता 6 धावा झाल्या, तर एका चेंडूमध्ये आता 1 धाव हवी आहे। आता ही मॅच आपण पाहिली आहे, बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते, फिल्डिंग करणारी टीम जिंकू शकते, परंतु कोण जिंकेल हाच मोठा प्रश्न आहे। आणि नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मिळेलच आपल्याला, परंतु आता मात्र डगआउट मात्र अस्वस्थ झाला असेल, धक मात्र वाढू लागले। बॅटिंग करणारी टीम असो किंवा मग क्षेत्ररक्षण करणारी टीम असो किंवा मैदानाच्या बाहेर असलेले आमचे प्रेक्षक असो, सगळ्यांच्या मनात धक मात्र जारी झाले, यात काही शंका नाहीये। टेन्शन 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 आणि टेन्शनच। आता बॅटिंग करणारी टीम टेन्शन मध्ये, फिल्डिंग करणारी टीम टेन्शन मध्ये, अतिथी कक्षामध्ये आपण बसलेले जे आमचे पाहुणे टेन्शन मध्ये, VTC यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक टेन्शन सुद्धा टेन्शन मध्ये। टेन्शन काय आहे, कारण की क्रिकेट कोण जिंकेल पाहूया। 1 चेंडू 1 धावेची गरज आहे। इथे 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 मात्र आपण पाहिलंय काय घडलंय, तर नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा टीमला मात्र आपण पाहिलंय तर इथून मात्र पराभूत केलंय, आणि ही मॅच मात्र विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीमला जिंकलाय। धन्यवाद डीजे, हँडशेक करायचा।
लेग बिफोरसाठी रिव्ह्यू नाही आहे, मात्र मॅच जबरदस्त झाला यात काही शंका नाही आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर समान ताकदीचे पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवरती हा निकाल मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र तो मॅच जिंकला तो म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे टीमनं हायलेक शेलका ब्रदर्स फ्रॉम टीम गावदी स्पोर्ट साष्टीकर पाडा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू आहे मिस्टर धीरज. मिस्टर धीरज ठरतात या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार, कारण की त्याने मोमेंटम मात्र आपण पाहिलं जो शिफ्ट केला, विनिंग षटकार अत्यंत उपयुक्त पडेल अशी पारी खेळली आहे. एक विघ्नहर्ता टीममध्ये आपण पाहिलं, विघ्न जे आलं होतं, संकट आलं होतं आणि ते संकट मोचक म्हणून खेळ राहिलं या खेळाडूचा. विनायकजी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण या. विनायकजी जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण धीरज या खेळाडूला देतोय. विनायकजी जाधव आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करूया. या स्पर्धेसाठी एक मेडल मॅन ऑफ द मॅच, त्याचनंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल सर्वप्रथम आपण पाहिलं तर हे मेडल प्रदान करू. मॅच विनिंग पारी